जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फलटण ते पंढरपूर या प्रतापित रेल्वे विषयी माहिती घेणार आहोत. चला तर व्हिडिओची सुरुवात करूया. केंद्र सरकारने बजेटमध्ये फलटण पंढरपूर व फलटण बारामती रेल्वे मार्गासाठी 120 कोटी रुपयांच्या निधीचे तरतूद केली असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. महाराष्ट्र सरकारने केंद्र आणि राज्याच्या भागीदारी तत्वावर होत असलेल्या फलटण पंढरपूर रेल्वेच्या संदर्भामध्ये निधीची तरतूद केली व मंजुरी दिली. त्याच पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेऊन याबाबत आग्रहाची मागणी केली. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन वित्त मंत्री निर्मला सीताराम यांनी बजेटमध्ये 120 कोटी रुपयांची तरतूद केली. त्यामुळे फलटण बारामती रेल्वे मार्गाचे काम तातडीने पूर्ण होणार असल्याचे रणजितसिंह यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्र सरकारने फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्याबाबत सुरुवातीची तरतूद म्हणून 20 कोटी रुपये मंजूर केले आहे. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सूचित केले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीच फलटण पंढरपूर रेल्वे मार्गासाठी लागणारा संपूर्ण निधी देण्याबाबतचे आदेश दिले आहेत, जेणेकरून फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग सुरू होऊन देशातील व महाराष्ट्रातील तमाम वारकरी व जनतेसाठी ही सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे फलटणकर व पंढरपूरच्या जनतेने पाहिलेले स्वप्न काहीच दिवसात पूर्ण होणार आहे. तसेच यामुळे फलटण पंढरपूर, फलटण बारामती, फलटण लोणंद लवकरच औद्योगिकीकरणाचे स्वप्नही आपल्याला पूर्ण झालेले दिसेल. तसेच खूप मोठी आर्थिक चालना या भागाला मिळणार आहे. तर मित्रांनो, तुमचे याविषयी काय मत आहे ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.